श्री स्वामी समर्थ. रोजच्या जीवनातील अडचणींवर प्रभावित तोडगे आज आपण वेगळ्या शैलीत पाहणार आहोत. आणि या पूर्ण व्हिडिओत जर तुम्हाला कुठे स्वामी समर्थांचा पूर्ण फोटो दिसत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नंबर 1, मुलं ऐकत नसतील तर त्यांच्या कपाळावर स्वामींचा नामजप करत हात फिरवा. मुलं आज्ञाधारक होतात. नंबर 2, पैसा टिकत नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर सुपारी व हळद ठेवून जप करा. याने खर्चावर नियंत्रण येतं. नंबर 3, मनात सतत काळजी असेल तर स्वामी माझ्या चिंता तुमच्या पायाशी असा भाव ठेवा. याने मानसिक शांती मिळते. नंबर 4, रात्री झोप लागत नसेल तर झोपताना 21 वेळा जय स्वामी समर्थ म्हणा. याने झोप शांत, गाढ आणि निवांत लागते. नंबर 5, मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नसेल तर त्यांना स्वामींची छोटी मूर्ती ठेवून जप शिकवा. याने एकाग्रता वाढते. नंबर 6, घरात भांडणं वाढली असतील तर स्वामींच्या चरणापाशी एक हळद गाठ बांधा. याने वातावरण निवडतं. नंबर 7, सतत अपयश येत असेल तर रोज सकाळी 11 वेळा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी असं म्हणा. याने कार्यसिद्धी मिळते. नंबर 8, भूक लागत नसेल, पचन बिघडलं असेल तर स्वामींच्या फोटोसमोर लिंबू ठेवा. याने तोंडाची चव सुधारते आणि भूकही लागते. नंबर 9, मोबाईल वाळवंट बनला असेल तर 10 मिनिट फक्त स्वामींच्या फोटोसमोर शांत बसा. याने मन पुन्हा भरून येतं. नंबर 10, नवरा बायकोंमध्ये दुरावा वाढत असेल ना तर स्वामींच्या चरणावर दोघांनी एकत्र फुल वाहायचं. याने नात्यातील प्रेम परत जुळतं. नंबर 11, जवळचे लोक जर धोका देत असतील ना तर स्वामींच्या नावाने गुपचूप दिवा लावा. सत्य स्वतः समोर येतं. नंबर 12, कामात अडथळे येत असतील तर दररोज दरवाज्यातून बाहेर पडताना जय जय स्वामी समर्थ असा म्हणा. याने तुमचा मार्ग मोकळा होतो. नंबर 13, चुकीच्या लोकांच्या नादी लागत असाल तर स्वामींच्या फोटोला पाहून योग्य लोक माझ्या वाटेला येऊ दे असा संकल्प करा. याने वाईट संकट टळते. नंबर 14, घरात कुणी आजारी असेल तर त्याच्या शेजारी स्वामींची पादुका ठेवा. याने आजारी व्यक्तीची प्रकृती सुधारते. नंबर 15, कर्ज जर वाढत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर 1 रुपया रोज ठेवा. याने खर्च टळतो, बचत होते आणि कर्जही होत नाही. नंबर 16, नकारात्मक विचार सतत त्रास देत असतील, सतावत असतील तर स्वामी समर्थ नाव मनातल्या मनात म्हणा. याने तुमच्या विचारात बदल पडतो. नंबर 17, संध्याकाळी घर थकलेलं वाटत असेल तर दररोज एक स्वच्छ फूल स्वामींना वाहा. याने घरात प्राणवायू भरतो. नंबर 18, व्यवसाय चालवत नसेल तर दुकानात स्वामींचा फोटो लावा आणि स्वामींच्या फोटोसमोर मोदक ठेवा. याने ग्राहक वाढवते. नंबर 19, कुटुंबात तणाव असेल तर एकत्र बसून स्वामींचं नामस्मरण करा. याने बंध अधिक घट्ट होतात. नंबर 20, स्वतःवर विश्वास कमी वाटत असेल तर रोज फक्त हे म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. तुमचं आयुष्य बदलू शकतं याने. नंबर 21, कामात सातत्य नाही वाटत असेल तर स्वामींच्या पादुकांसमोर हात ठेवून सिद्धी दे असं म्हणा. याने आत्मविश्वास वाढतो. नंबर 22, घर सतत अस्ताव्यस्त असेल ना तर स्वामींच्या नावाने एक कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि नांदते. नंबर 23, सतत डोकं दुखतंय का तुमचं तर स्वामींचा फोटो कपाळाशी धरून 11 वेळा नामजप करा. याने तुम्हाला आराम मिळतो. नंबर 24, कुणीच तुमचं ऐकत नाही आहे का तर स्वामी समर्थांचा फोटो गळ्यात घालून ठेवा. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. नंबर 25, चिडचिड वाढते का मग स्वामींच्या मंत्र जपण्यात फक्त 2 मिनिट डोळे बंद करा. याने तुमचं मन शांत राहतं. नंबर 26, कधीही पावसात सापडता का तुम्ही तर स्वामी समर्थ माझं रक्षण करा हे घरातून निघताना नक्की म्हणा. याने संकट टळतात. नंबर 27, मोबाईलवरील वेळ वाया जातोय का मग स्वामींच्या नावाने दररोज 5 मिनिटे नो स्क्रीन ठेवा. त्याने लक्ष केंद्रित होते. नंबर 28, स्वप्नातून भयंकर दृश्य दिसतात मग झोपताना उशीखाली जय जय स्वामी समर्थ लिहून ठेवा. याने स्वप्न सुधारतात. नंबर 29, अन्न वाया जातंय मग प्रत्येक जेवणापूर्वी स्वामी समर्थ प्रसाद म्हणा.
याने समाधानाने जेवण होतं. नंबर 30, मुलं भांडतात का सतत? तर स्वामींच्या चरणांवर फूल वाहून त्यांना एकत्र खेळवावं, याने दोघांमधील प्रेम वाढतं. तर 31, खरेदी करताना अति खर्च होतो का? स्वामींचं लहान चित्र पाकिटात ठेवा, विचारपूर्वक खर्च होईल आणि कमी खर्च होईल. नंबर 32, वाचन होत नाही? मग स्वामींच्या फोटोसमोर पुस्तक ठेवा, याने तुमची स्मरणशक्ती वाढते आणि वाचनात सुद्धा सुधार होईल. नंबर 33, झोपताना डोळे मिटले तर चिंता येते का? तर स्वामी समर्थ माझं मन शांत करा हे म्हणा, लगेचच झोप लागते. नंबर 34, घरात दार सतत आपटतात? स्वामींच्या नावाने एका कडुलिंबाच्या पानाने झाडव म्हणजे घरच झाडा. नंबर 35, पाळीव प्राणी आजारी असतील तर स्वामींच्या चरणी त्यांचं नाव घेऊन दीप लावा, त्यांच्या आरोग्यात सुधार येते. नंबर 36, नवीन काम सुरू करताना भीती वाटते? मग स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे राहा असं ठाम म्हणा, याने यश जवळ येते. नंबर 37, घरात वीज जात राहते? तर स्वामींच्या नावाने एक वेळ तेलाचा दिवा नक्कीच लावा, याने विजेत स्थिरता येते. नंबर 38, नात्यातला संवाद तुटतोय का? स्वामींच्या चरणापाशी दोघांनी एकाच वेळी फूल वाहा, याने तुमचे मन पुन्हा जुळतील. नंबर 29, एखादं काम पूर्ण होत नाही आहे का? मग स्वामींच्या नावाने 21 वेळा कार्यसिद्धी म्हणा असं म्हणा, याने अडथळे दूर होतात. नंबर 40, सतत आत्मविश्वास गमावतोय का तुम्ही? मग स्वामींच्या पायाशी बसून मी समर्थ आहे असं म्हणा, याने नवचैतन्य मिळतं. नंबर 41, कामात सातत्य नाही वाटत आहे? मग स्वामींना दर गुरुवारी लिंबू वाहा की, याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल. उपाय छोटे आहेत पण प्रभावी आहेत. नंबर 42, घरात वाद वाढले आहेत का? स्वामींच्या नावे एक सुपारी हळदीने बांधा की, याने घरात नक्कीच शांतता येईल. नंबर 43, मुलं तुमचं ऐकत नाही आहे का? मग त्यांच्या कपाळावर स्वामींचा जप करत हात फिरवा की, ते मुलं नक्कीच नम्र होतील. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. नंबर 44, मोबाईलचा अतिवापर थांबत नाही आहे का? मग स्वामींचा मंत्र ऐकवा 5 मिनिट, मन शांत होतं आणि शुद्धही होतं. नंबर 45, झोपेत डरावणं स्वप्न येतात का? घाबरता का तुम्ही? मग उशीखाली स्वामी समर्थ नाव लिहून ठेवा की झोप नक्कीच लागेल, सुरळीत लागेल. नंबर 46, घरात अपशकुन जाणवतात का तुम्हाला? मग स्वामींच्या नावाने घरात शंख वाजवा की, याने नकारात्मकता दूर होते. नंबर 47, पैसा हातात टिकत नाही आहे का? मग स्वामींच्या फोटोसमोर 1 रुपया रोज ठेवा, याने लक्ष्मी स्थिर राहते आणि तुमच्या हातात पैसा सुद्धा टिकेल. नंबर 48, तुम्हाला पाचन त्रास होतोय का? मग स्वामींच्या चरणाशी लिंबू ठेवा, याने पोट हलकं राहतं. नंबर 49, नवरा बायकोत भांडत? स्वामींच्या चरणावर एकच फूल दोघांनी अर्पण करा, याने तुमचं नातं नक्कीच गोड होईल. नंबर 50, घरात दुर्बळ ऊर्जा जाणवते का तुम्हाला? मग स्वामींच्या नावे तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा रोज निर्माण करा, याने तेज निर्माण होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी समर्थाचा जर फोटो दिसला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक छान कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा.